स्निग्धा क्रिएशन्सचे आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. पुन्हा एकदा म्हणजे मी भरपूर म्हणजे मागच्या काही भरपूर दिवसापासून आहे ना, मी आपले म्हणजे कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओ हे फुल व्हिडिओ अपलोड करत नाही आहे. आणि माझ्या काही सबस्क्रायबर ताई आहेत ना, त्या मला आवर्जून कमेंट करून सांगतात की व्हिडिओ टाका म्हणून. तर त्यांना मी सर्वात आधी सॉरी म्हणत आहे की मी एवढ्या दिवसापासून व्हिडिओ अपलोड केलेले नाही आहे. कारण की आता सध्याला ना म्हणजे काम भरपूर आहे. तर बघू शकता हे म्हणजे लग्नाचे ब्लाऊज वगैरे भरपूर आलेले आहेत, लग्न सीझन चालू झालेलं आहे म्हणून. तर ते ब्लाऊजचे म्हणजे भरपूर घाई गडबडीने काम चालू आहे, म्हणून मला व्हिडिओ काढणं आणि टाकणं हे शक्य होत नाही आहे. आणि हे म्हणजे मी नाराज होऊन नाहीतरी आनंदाने सांगत आहे की माझ्याकडे एवढं काम आहे आणि मी त्या कामात बिझी आहे. आणि तसंच तुम्हीही अगदी व्यवस्थित असं शिवणकाम शिकून तुम्हीही अशा कामात बिझी झालं पाहिजे असं मला वाटतं. म्हणून म्हटलं कामातून वेळ काढूनही मी आता बघा रात्रीचे 1:30 वाजले आहेत आणि मी आता 1:30 वाजता व्हिडिओ काढत आहे. कारण की मी जे अगदी सोप्या पद्धतीने जे मी काम करते ना, ते तुमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे आणि तुम्हीही त्या पद्धतीने कटिंग करून ब्लाऊज ड्रेस वगैरे शिवता आले पाहिजे ना. म्हणून हीच म्हणजे माझी हे असतं की मी जे करते ते तुमच्यापर्यंत पोहोचावं. त्यासाठीच म्हणजे आपण बाहेर जाऊन महागडे क्लास लावतो किंवा कोणाकडून पॅटर्न घेतो, तरीही आपल्या जर का ब्लाऊज वगैरे परफेक्ट येत नसतील ना, तर त्यासाठीच आपण नेहमी म्हणजे यूट्यूबवर सर्च करत असतो की पेपर पॅटर्न न वापरता ब्लाऊज कसं कटिंग करावं किंवा कटोरी ब्लाऊज बिना पेपर पॅटर्नचं कसं कटिंग करावं, डायरेक्टली कापडावर कसं कटिंग करावं हे आपण सर्च करत असतो. आणि ते जर तुम्ही सर्च करत असाल ना, तर त्यासाठीच आपल्या चॅनलवर आला आहात. हे तुमच्यासाठी एक योग्य अशी संधी आहे असं समजा. कारण की मी ज्या पद्धतीने ब्लाऊज कटिंग करते ना, त्याच्यात मी अजिबात कोणत्याही प्रकारचं पेपर पॅटर्न वापरत नाही आहे ना. कटोरी ब्लाऊजमध्ये ना, प्रिन्सेस कट ब्लाऊजमध्ये ना, फोरटेक्स ब्लाऊजमध्ये ना, वन टेक्स ब्लाऊजमध्ये कोणत्याच ब्लाऊजमध्ये मी पेपर पॅटर्न यूज करत नाही. आणि त्याच पद्धतीने जर तुम्हाला ब्लाऊज कटिंग करायचे असेल तर आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ नक्की बघा. आणि आता मी 42 मापाचे कटोरी ब्लाऊज कटिंग दाखवत आहे. तर कमी साईजमध्ये तरी असं म्हणजे डायरेक्टली कापडावर कटिंग करता येतं असं दाखवतात. पण जर मोठ्या साईजचं ब्लाऊज असेल तर कापडावर डायरेक्टली कटिंग करता येत नाही असं सांगतात. त्याच्यासाठी तुम्हाला पेपर पॅटर्न हे वापरावंच लागतं. तर नाही, मी आता जे ब्लाऊज कटिंग करणार आहे ना, त्या ब्लाऊजची कटिंग बघा. त्याच्यात मी 42 मापाचे कटोरी ब्लाऊजची कटिंग अगदी सविस्तरपणे दाखवली आहे. तर चला तर आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग आता आपण कंटिन्यू व्हिडिओ बघूया. चला तर मैत्रिणींनो, मी आता 42 मापाचे ब्लाऊज कटिंग करणार आहे. त्यासाठीची ही मापं मी आता दिली आहे, ती तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. तर आता आपण कटोरी ब्लाऊजची कटिंग करत आहोत. त्यासाठी आपल्याला सर्वात आधी मापं काय लागतात ते आपण लिहून घेऊया. तर सर्वात आधी आपल्याला ब्लाऊजची पूर्ण उंची लिहायची असते, मोजायची असते. त्यानंतर छातीचे माप, त्यानंतर कमरघेरचे माप, त्यानंतर शोल्डर, मुंढा, बाही उंची, दंडघेर, मागच्या बाजूचा गळा, पुढील बाजूचा गळा, ही 9 मापं आपल्याला याच्यात लिहायची असतात. त्यानंतर आपल्याला ब्लाऊजवरून मापं कशी घ्यायची आहेत ना, ते आता आपण बघूया. म्हणजे ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तरपणे सर्व सांगणार आहे. आणि काही प्रॉब्लेम आल्यास कमेंट करून सांगा. बघा, ब्लाऊजची उंची आपली येत आहे 14.5. त्याच्यात आपण 1 इंच म्हणजे अर्धा इंच ॲड करून 15च लिहून घेतलं आहे. आता छातीचे माप कसे काढायचे, तर आता मुंड्यापासून ते आपण हुकपट्टीपर्यंत आधी माप बघणार आहोत. ते येत आहे 10.5. 10.5 गुणिले 4 म्हणजे आपलं छातीचं माप येतं 42. त्यानंतर आपण लिहिलं आहे कमरघेर. कमरघेर मोजताना आपण कमरेच्या खालच्या टोकापासून ते हुकपट्टीपर्यंतचे माप मोजायचं आहे. ते आहे 9, 9 चोक 36. त्यानंतर शोल्डर आपल्याकडे चार्ट आहे त्यानुसारच लिहित असतो.
शोल्डर दिले आपण 6.5, मुंडा 7, तर बाही उंची आपली आहे 6 आणि दंडघेर आहे 7. पुढील गळा आपला आहे 7, मागच्या बाजूचा गळा आहे आपला 11 इंच. ही आपली मापं आहेत. आता आपण याच्यात किती काय ॲड करायचं ते लिहायचं आहे. तर 15 उंची आहे, त्याच्यात मागच्या बाजूसाठी आपल्याला 1 इंच ॲड करायचं आहे, पुढच्या बाजूसाठी 1.5 इंच ॲड करायचे. म्हणजे मागची बाजू आपण ड्राफ्टिंग करताना 16 घ्यायची आणि पुढील बाजू करताना 16.5. छातीचा चौथा भाग म्हणजेच येणार आहे 10.5 अधिक 2 इंच म्हणजे 12.5. त्यानंतर कमरघेर आपली येणार आहे 36चा चौथा भाग म्हणजे 9, त्याच्यात 2 इंच ॲड करून आपल्याला पुढचा भाग येणार आहे आणि त्याच्यात 1 इंच ॲड करून असा मागचा भाग येणार आहे. आपल्याला मागच्या साईडला टक्से द्यायचे असतात. नंतर शोल्डर आहे तितकंच, मुंडा आहे तितकाच, दंडघेर बाही उंचीमध्ये आपल्याला 2 इंच ॲड करायचे आहेत आणि दंडघेरमध्ये आपल्याला दंडघेर अधिक 2 इंच ॲड करायचं आहे. आणि मागचा गळा आणि पुढचा गळा आहे तितकीच मापंही घ्यायची आहेत. ही झाली आपली ब्लाऊजसाठीची मापं. ह्या मापाचे तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवला तरीही तुम्हाला 42 मापाचा ब्लाऊज ड्राफ्टिंग करताना अगदी सोपं जाईल. आता आपण कटिंगला सुरुवात करूया. आपल्याकडे हे 1 मीटर मापाचे असे कॉटनचे ब्लाऊज पीस आहे. आपण बिना अस्तरचे म्हणजे साधे जे ब्लाऊज पीस आहे ना त्यावरच मी तुम्हाला कटिंग दाखवत आहे. आपल्याला छातीचा चौथा भाग अधिक 2 इंच जे माप आहे ना त्या मापानुसारच आपल्याला घडी घालून घ्यायची आहे. म्हणजे 2 फोल्डमध्ये अशी आपल्याला घडी घालून घ्यायची आहे. छातीचा चौथा भाग अधिक 2 इंच म्हणजे आपल्याला छातीचा चौथा भाग आहे 10.5, त्याच्यात 2 इंच आपण ॲड केले तर 12.5 हे येणार आहे. आणि आपण अशा प्रकारे 12.5 माप आखून आपण असं 2 फोल्ड हे करून घ्यायचं आहे. सर्वात आधी आपण आता ब्लाऊजचा मागचा भाग हा ड्राफ्टिंग करणार आहोत. त्यासाठी आपण पूर्ण उंची अधिक 1 इंच म्हणजे आपलं आहे 14.5 अधिक 1 म्हणजे आपण 15.5 असं ड्राफ्टिंग करणार आहोत. त्यानंतर आपलं शोल्डर आहे 6.5, मुंढा आपण घेतला आहे 7, छातीचा चौथा भाग म्हणजे 10.5, त्याच्यात 2 इंच मार्जिनचे ॲड करून तर कमरघेर अधिक 1 इंच आणि 2 इंच मार्जिनचे सर्व बाजूने व्यवस्थित जोडून घेऊया. मुंड्याचा आकार देताना 1.5 इंचावर तिरकस मार्किंग करून मध्य काढायचा मुंड्याचा आणि तिथपासून असा आपल्याला गोलाकार हा द्यायचा आहे मुंड्याचा परफेक्ट शेप. गळा रुंदी 3 इंच, गळा उंची आपली मागच्या बाजूची आहे 11 इंच. आपल्याला चौकोनी गळा याच्यामध्ये तयार करायचा आहे म्हणून आपण अशा प्रकारे ड्राफ्टिंग केलेली आहे. आता हे बॅक पार्ट आपण आधी कटिंग करून घेऊया. अशा प्रकारे तुम्ही ब्लाऊज कटिंग करून बघा आणि मला कमेंट करून सांगा ते ब्लाऊज कसं बसलं आहे ते. अगदी सोप्या पद्धतीने मी दाखवते. इथे मी कोणत्याही पेपर पॅटर्नचा वापर केलेला नाही आहे. आपला बॅक पार्ट तयार झाला. त्यानंतर आपण कापड जसं आहे तसंच ठेवायचं, त्याला अजिबात हलवायचं नाही. गळा रुंदी जिथपासून आहे ना ते आपण अशा प्रकारे मागच्या साईडला फोल्ड करून घ्यायचं आणि असंच कापडावर आपण ते ठेवून घ्यायचं आणि सर्व बाजूने आपण मार्किंग ही करून घ्यायची आहे जशी आहे तशीच. अशा प्रकारे आपण
मार्किंग करून घ्यायची. खालच्या बाजूने आपल्याला 2 इंच हे वजा करायचं आहे. 2 इंच वजा केले आहे तिथपासून या साईडला आपण 2.5 इंच वजा करायचं आणि अशा प्रकारे आपण जोडून घ्यायचं. मुंड्याला आकार देताना पुढच्या बाजूसाठी आपल्याला अर्धा इंच आतल्या बाजूने घ्यायचं आहे. अशा प्रकारे पुढच्या बाजूसाठी आपल्याला मुंड्याचा आकार हा द्यायचा आहे. आपला गळा आहे 7 इंच, 1.5 इंच वरच्या साईडला मार्किंग करायची. आपण जी गळा रुंदी पुढच्या साईडला 3 इंच सोडली आहे तिथे तशीच सोडायची आणि या मार्जिनच्या साईडला 2 इंच मार्जिन काढून उरलेल्या भागावर आपण मध्य हा काढायचा आहे. मध्य काढल्यानंतर आपल्याला मोजायचं आपल्या कटोरीचं माप बरोबर येणार आहे का. 6.5 आहे आपल्या कटोरीचं माप. जितकं माप आपण 3-3.5 इंच काढलेलं आहे तितकंच वरती मार्किंग करायचं. मुंड्यापासून 2.5 इंचावर मार्किंग करायची. अशा प्रकारे आपल्याला कटोरीच्या आकारासाठी मार्किंगही करून घ्यायची आहे आणि गोलाकाराचा आकार हा देऊन घ्यायचा. आपला साईड पार्ट तयार झाला आहे, तो कटिंग करून घेऊया. अशा प्रकारे व्यवस्थित सर्व बाजूने एक्स्ट्राचं कापड कट करून साईड पार्ट ठेवून दिला. त्यानंतर आपल्याला कटोरीही काढायची आहे. कटोरी काढताना आपल्याकडे जे ब्लाऊज मापासाठी आलेलं आहे त्याच्यावर आपण कटोरीचं माप मोजलं आहे ते आहे 6.5. 6.5मध्ये आपल्याला 1.5 इंचाची म्हणजे 3 इंच ॲड करायचं आहे. 6.5 अधिक 3 म्हणजे 9.5. तर आपल्याला 9.5ची उंची आणि म्हणजे 9.5चा असा आपल्याला चौकोन हा ड्राफ्टिंग करून घ्यायचा आहे. म्हणजे आपल्याला 9.5ची कटोरी ही काढायची आहे. कटोरी कशी काढायची, जर आपल्याकडे मापासाठी ब्लाऊज असेल तर त्यावरून जेवढी कटोरीचं माप येत आहे त्याच्यात आपल्याला जेवढं टक्स आपण वाढवतो ते टक्सचे ॲडिंग करून आपल्याला कटोरी ही काढायची असते. किंवा आपल्या जेवढं छातीचं माप आहे त्या मापा एवढा आपल्याला चौकोन हा तयार करून घ्यायचा असतो. कधी कधी आपल्या ब्लाऊजच्या मापापेक्षा कटोरीचा भाग हा कमी असतो म्हणून आपल्याला त्याच्यापेक्षा 1 इंच कमी असं चौकोन घ्यायचा असतो. याच्यामध्ये मी आता 9.5चा चौकोन घेतलेला आहे. तिन्ही बाजूला मी असे 2.5 इंचावर मार्किंग करून त्याला कटोरीचा असा व्यवस्थित असा शेप हा दिलेला आहे. बघू शकता किती छान अशी कटोरी आली आहे. कुठेही वाढवायची, कमी करायची, काही करायची गरजही पडत नाही. A, B आणि C या 3 भागावर आपल्याला 2.5 इंचावर 2.5 म्हणजे 2.5 इंचावर मार्किंग ही करायची असते. जर हीच कटोरी मी 10-10.5 इंचाची जर घेतली असते, म्हणजे जेवढं छातीचं माप आहे तेवढंच कटोरी ही मोठी असली असते, तर मी 10.5चा चौकोन घेतला असता तर त्याच्यावर मी 3-3 इंचाची अशी मार्किंग केली असती. पण या ब्लाऊजमध्ये छातीचं मापापेक्षा कटोरीचं माप कमी असल्यामुळे मी 2.5 इंचावरच मार्किंग केलेली आहे. बघू शकता किती छान अशी आपली कटोरी तयार झालेली आहे. 1.5 इंचाचा मी टक्ससाठी अशी मार्किंग करून घेतली आहे. कटोरीची कटिंग झालेली आहे. त्यानंतर आपण आता स्लीव काढूया. स्लीव आणि आपला योगपट्टी ही काढायची राहिलेली आहे. स्लीव काढताना आपल्याला दोन्ही म्हणजे बाहीला जॉईंट द्यावा लागणार आहे. त्यासाठी आपल्याला जो मार्जिनच्या आतमधला भाग आहे तिथे आपण कुठेही जॉईंट द्यायचा नाही. मार्जिनच्या बाहेर जो पार्ट येणार आहे तिथे आपल्याला जॉईंट द्यायचा आहे. म्हणून मी असं 4 फोल्डमध्ये कापड ठेवून घेतलं आहे. नऊ इंच आपली अशी उंची येणार आहे बाहीची.
आणि आपल्याला 10.5 असं म्हणजे जेवढं उरेल तेवढं आपण मार्जिनच्या साईडने आपण जॉईंट देऊन घ्यायचं आहे. 3.5 इंचावर मार्किंग देऊन 3.5 इंचावर आपल्याला डाऊन द्यायचं आहे दंडघेर, आणि त्याच्यात 2 इंच ॲड ते आपल्याला जॉईंट द्यावं लागणार आहे. अशा प्रकारे आपण बाहीचा आकार हा देऊन घ्यायचा. जॉईंटसाठीच आपण तिथे लगेच कापड काढून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपण जॉईंटसाठी एक्स्ट्राचं कापड हे जोडून घ्यायचं आहे. ही आपली बाहीची कटिंग झालेली आहे. कटोरी, साईड पार्ट, बॅक पार्टमधून जे गळ्याचं भाग निघणार आहे ना, त्याच्यापासूनच आपण योगपट्टी तयार करणार आहोत. आपली योगपट्टी ही 11 इंचाची लागणार आहे. आपल्याला जर योगपट्टी कमी पडत असेल तर आपण मार्जिनच्या बाजूने जॉईंट देऊ शकतो. बॅक पार्टसाठी आपण हेमिंगसाठी पट्टी ही कट करून घेत आहोत. जर तुम्हाला आपली ही अगदी सोप्या पद्धतीने अशी डायरेक्टली कापडावर ब्लाऊज कटिंग करण्याची पद्धत आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार, आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सर्वात आधी सबस्क्राईब करा. चला तर बाय बाय.